कथित क्रिप्टो फसवणूक प्रकरण आणि या प्रकरणी मुंबईसह ठाण्यातील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी आहे। सूत्रांकडून कळतंय रोख रक्कम, महत्वाची कागदपत्र, डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आलेली आहेत। या प्रकरणात 4 संशयितांचा समावेश आहे। त्यापैकी अमित लखनपाल यांना कथितरित्या स्वतःला अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचं भासवून गुंतवणूकदारांना आकर्षित केलं असा आरोप आहे। क्रिप्टो करन्सीतील घोटाळा प्रकरण अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? लागवी आपण पाहतोय की 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणूक प्रकरणामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये आता ईडीनं मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते। जवळपास आपण पाहतोय की डिजिटल पुरावे आणि रोख रक्कम जी आहे ती ईडीनं जप्त केलेली देखील पाहायला मिळते। ठाण्यातील आणि मुंबईतील विविध ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत। खरं तर या धडक कारवाईमुळे क्रिप्टो मार्केटमधील आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक करणाऱ्यांचे धाबे देखील आता दणाणले आहेत। खरं तर कारवाई दरम्यान आपण पाहतोय ईडीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती रोख रक्कम असेल, संशयास्पद व्यवहारांची कागदपत्र आणि लॅपटॉप अशा पद्धतीचे काही मोबाईल्स देखील डिजिटल संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या देखील आता ताब्यात घेतलेल्या आहेत। खरं तर या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अमित लखनपाल याने देखील स्वतःला केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवून संपूर्ण जे गुंतवणूकदारांचा विश्वास जो आहे तो संपादन केल्याचा देखील गंभीर आरोप आता करण्यात येत आहे। खरं तर आरोपींनी संपूर्णतः आपण पाहतोय की ज्या पद्धतीत या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 मुख्य संशयितांचा सहभाग असल्याचं देखील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कळत आहे आणि जप्त केलेले सगळे लक्षात येतोय। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।